हर हर महादेव मित्रांनो. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता दर्शनात चाललो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असा छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यामध्ये वेरूळ गावात खूप सुंदर असा मंदिर असा. या आधी देखील आपण दर्शन घेतलेलं या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग यात्रेच्या वेळी. आता पुन्हा एकदा गेलो. तर आपल्यासोबत असतात सर्वेश, मयुरी आणि ओमकार. तर आम्ही 4 जण असतो. त्या ठिकाणी आता दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आपण वेरूळ लेणी बघू जातलो. शनिशिंगणापूर प्लॅन असा. त्याच्यानंतर जेजुरी आणि अजून पण काही प्लॅन असतात. बघूया आजच्या दिवसाचा टूर कसं होता तो. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. इकडे समोरच मंदिराचा कळस दिसता इकडून आणि आपण 50 रुपयाची फुलाने घेतलं. गर्दी पण कमी असा. तर इकडे आता आपण दर्शन घेऊया. मोबाईल वगैरे तुमका जमा करूचे लागतात. तर ते मोबाईलचे काउंटर इकडे बाहेरच असतात. तर मी मोबाईल जमा करून येते. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झाला. काही प्रॉब्लेम नाही. अक्षरशः म्हणजे एक अर्धा तासात पूर्ण लाईन कव्हर झाली. त्यानंतर पूर्ण शिवलिंगापर्यंत आमका फुला वगैरे वाहूक मिळाली. शिवलिंगाक हात लावूक मिळालो. एकदम दर्शन एकदम व्यवस्थित मस्त झाले. फक्त एक असा या ठिकाणी जे पुरुष मंडळी असतात तर त्यांना कमरेच्या वरचे सर्व कपडे काढून दर्शनात जावचं लागतं. महिलांसाठी काही नियम नाही. पूर्ण गाभाऱ्यात जाऊन तुमका दर्शन मिळतात. काय ओके ठीक आहे. इकडे समोरच म्हणजे रस्त्यावरून तुमका कृष्णेश्वर मंदिराचं कळस ती दिसता पूर्ण. त्यानंतर इकडे असं रोड ज्या ठिकाणी सर्व बसेस वगैरे थांबतात. तर जस्ट आमचं दर्शन झालं आणि आता आपण नाश्ता करतो सकाळचं. तर आपण कॉल हॉल्ट केलेली रूम श्रीवास्तव रेसिडेन्सी अँड रेस्टॉरंट. तर इकडे तुमका जेवण वगैरे सगळं मिळतं. रूम पण मिळतात. AC नॉन AC रूम पण मिळतात. नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आपण आता जस्ट दर्शन घेऊन येलो. इकडे आपली कार पार्क केलेली असा आणि आता आपण चेकआउट करून निघतलो शनिशिंगणापूरसाठी. चला चेकआउट करतो. आपला सामान आपण भरलेला असा आणि थोड्याच वेळात आपण आता इकडून निघतो अजंठा वेरूळ लेणी बघूसाठी. तर आपण आता निघतो श्री कृष्णेश्वर मंदिराकडसून आणि मस्त सूर्योदय झालो. सकाळचे 8 वाजलेत आणि इकडे असा लेफ्ट साईडला कृष्णेश्वर मंदिराकडे जाऊचो रस्तो. आपण आता चाललो वेरूळ लेणी बघूक, जी इथून जवळच असत एक 3-4 किलोमीटरवर. तर तिकडे आपण जातलो आणि मग तिकडून आपले पुढचे शनिशिंगणापूर आणि पुणे मार्गे आपल्या सातारा मार्गे कोल्हापूरवरून आपल्या कणकवलीत जाऊचा असा. कृष्णेश्वर मध्ये सोडल्यानंतर लगेचच हे बघा इकडे एलोरा केव्सला जाऊसाठीचो गेट असा. तर आता आतमध्ये आपण जाऊन पार्किंग वगैरे काय व्यवस्था हा ती बघूया. तर सगळे तुमका अपडेट देतलो आम्ही. कार पार्किंग इकडे असा काहीतरी पुढे. अरे वा, वे टू पार्किंग रे. हे बघ वे टू पार्किंग. होय, राईट साईडला पार्किंग असेल यांचं. इंटरनॅशनल लोक येतात ना इकडे रे. तर वेरूळ लेणीच्या पार्किंग मधून आपण आता निघालो. तर इकडून आपला नेक्स्ट स्टॉप असा शनिशिंगणापूर. खूप मोठा पार्किंग असा. आज गाडी फुल लागलेली असा. तर शनिवारचा दिवस असा सुट्टीचो. पुन्हा एकदा आपण इलो धुळे सोलापूर रोडला. तर इकडून आपल्या लगेच शनिशिंगणापूरसाठी एक्झिट घ्यायची असं. रात्री आपण इकडून घेतलेला रे एक्झिट आहे ना. तो रस्ता जरा खराब होतो. पुढच्या चांगलं होतं. यो आहे ना थोडस खराब रस्ता. अरे बघ कशी लप ठेवल्याने ते डायरेक्ट इकडून आता पुढून एक 5-6 किलोमीटर किंवा 7-8 किलोमीटरवरून आपल्या राईट असा एक्झिट घ्यायची असा. आणि मग नंतर कसं रस्ता शनिशिंगणापूर पर्यंत काय आयडिया नाही. अगदी आमका पुणे बेंगलोर हायवे लागापर्यंत कसं रस्तो तो कल्पना नाही. तर जर तुम्ही या रोडने वगैरे या ठिकाणी फिरत असाल तर आपण या तुमच्या रोडचे सगळे अपडेट देतलो. त्यासाठी आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इकडे आता समोर जे एक्झिट असा मुंबई नागपूरसाठी. तर ती असा समृद्धी महामार्गासाठी. तर तुम्ही समृद्धी महामार्गावरून नागपूर किंवा मुंबई जाऊ शकतास. त्याच्यासाठीची पूर्ण एक्झिट तुफानी असो रस्तो असा. खूप भारी. हे बघा नागपूर मुंबईसाठी या ठिकाणाहून तुम्ही जाऊ शकता. इकडे 2 व्हीलर वगैरे
ह्योच समृद्धी महामार्ग काय रे? होय ना? होय शपथ भारी. वा आपण समृद्धी महामार्ग हायवेच्या खालना येलो. तर आपण आता इकडून लेफ्ट घेतो आणि या लेफ्ट हो काय इकडे ना माझ्याकडे किल्लो आहे तो गड. तर इकडून आता आपल्या राईट घेऊन शनी शिंगणापूरच्या रोडला टर्न घेऊ. तसं तर हायवे आपण इथून आता सोडतलो. म्हणजे आता मी शनी शिंगणापूर साईडला चाललो. तर मी आणि सर्वेश आम्ही दोघे जण आता यो तिसरा दिवस असा गाडी चालवतो. अक्षरशः म्हणजे असा डोकं उठवल्याने आणि अकडच्या गाडीवाल्यांनी की तुमका सिटीत जर तुम्ही गाडी चालवत असाल समजा हायवे वगैरे किंवा खंयचो रोड सिटीत ना जायत असाल तर तुमका चारही बाजून लक्ष ठेवचं लागता. हायवे लेनला तसं जास्त काय प्रॉब्लेम येतात पण सिटीत भरपूर हाल करतात. एकतर सिग्नल खूप क्वचित असत आणि असले तरी पण खंय कोण सिग्नल पाळता तोडता काय करतात ते त्यांना माहिती. हायवे पण रस्त्यावर क्रॉस करणारे लय जण असत. एवढं डोळ्यात तेल काढून लक्ष ठेवचं लागतं की कोण पण कधी पण क्रॉस करता. गाडी तर पूर्ण एकदम सायटिक मारतात बेकार फुल हाल. तुम्ही जर या साईटी घेत असाल ना आम्ही आता तुळजापूर पासून फिरलो. तुळजापूर अक्कलकोट त्याच्यानंतर काल कुठून इलो आपण ते लातूर वरून ना. लातूर मध्ये एकदमच लातूर मध्ये अवस्था तर खूपच बेकार. नंतर आता आम्ही इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये तरी पण आम्ही सिटी स्किप मारला. वाळूज मध्ये आता होतो मग अशी वैताग. इकडच्या बाजू घेत असाल तर एकदम शांत डोक्यानं ड्रायव्हिंग करूचं लागतं आणि चार कोपऱ्यात लक्ष ठेवचं लागतं. त्यामुळे सगळे जण असत गाडीतले त्यांना सगळ्या खिडक्यातनं वाकण बघूचं लागतं कोण खायच्या बाजून येता तो. अशी परिस्थिती आहे. बस देवगड 6 किलोमीटर. आम्ही शनी शिंगणापूर रोडला असो आणि इकडे देवगड भेटला. आपली देवगड 2 असत. जर तुम्ही ST बसच्या ऑनलाईन ॲपवर जर चेक केलास देवगड बोरिवली वगैरे तर तुमका देवगडच्या काळात नक्की 2 प्रकारचे तुमका ST बसेस वगैरे भेटतात. आता देवगड फायनली आपण आता तिकडे चाललो. श्री क्षेत्र देवगड 5 किलोमीटर असा. तर यो देवगड फाटो असा. आपल्याकडे पण देवगड आणि इकडे पण देवगड. इथून आता शनी शिंगणापूर असा 28 किलोमीटर. भारी का बा इकडे एक नंबर. दत्तगुरूंचं काहीतरी मंदिर वगैरे असा ना देवगड. हो हा आमच्याकडे पण देवगड असा कोकणात आणि इकडे पण देवगड आहे. भारी. तर फायनली आपलं आता फाटो जवळ येलो शनी शिंगणापूरला. मध्येच खड्डे टू व्हीलर तर इकडून आता 3 किलोमीटरवर असा शनी शिंगणापूर. आणि आपण आता यो हायवे स्किप मारतलो. त्याच्यानंतर योच ना 100 मीटरवर शनी शिंगणापूर. इकडे बोर्ड लावलेलो असा. तिकडे केवढे मोठी कमान. हो श्री शैनेश्वर देवस्थान. तर मंडळी आपण गाडी पाठीमागे पार्क केली असा आणि या ठिकाणी आपण आता इलो. तर मेन गेट असा इकडून पार्किंग पण असा जवळ. तर चला या ठिकाणी आता जाऊया आणि दर्शन घेऊया. इकडे नारळ वगैरे काय घेऊ नको कारण तर सगळा बाहेर ट्रेमध्ये काढून ठेवतात. मंदिराच्या समोरच इकडे पार्किंग असा आणि पूर्ण मोठं एंट्रन्स आहे. या ठिकाणी तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकतास. तर होय तुम्ही चप्पल स्टँडलाच जाऊया. तर इकडे आता आपण चप्पल वगैरे ठेवू. इकडे तिकडे काही चप्पल ठेवू नको. डायरेक्ट मोफत जे चप्पल स्टँड असा तर त्या ठिकाणी आपण आता चप्पल ठेवूया. फ्री चप्पल स्टँड. इकडे आता आपण आपली चप्पला ठेवतो. 68 टाक आपली चप्पल. लेफ्ट साइडने
एंट्री असा आणि राईट साईडनं एक्झिट असा. इकडे मोबाईलचा वगैरे का अजूनपर्यंत तरी काय कळला नाही हा, मोबाईल घेतात की नाही. तर आतमध्ये आपण जाऊया. तर इकडं तर पुढे चेकिंग सुरू असा. बघूया तिकडे काय काय जमा करू सका. तर तेल वगैरे तुमका हवं असेल तर इकडून तुम्ही तेल वगैरे घेऊ शकतास. इकडे सगळी लाईन असा. तेल अभिषेक त्याच्यानंतर दर्शन वगैरे असं. तर इकडून सगळी लाईन असा. तर आपण इकडून बाहेरूनच दर्शन घेणार. इकडे देखील तुम्ही तेल वगैरे आणलेला अर्पण करून त्यानंतर त्या तेल असं तर वरून तिकडे जे शनी महाराज असतात तर त्यांच्या पाषाणावर त्या ठिकाणी चढवला जातं. लगेच दर्शन झालं. आम्ही लाईनमध्ये वगैरे काय राहू नाही ना, ते अभिषेक करत होतो. कारण या ठिकाणी सगळे ते नारळ वगैरे फुला वगैरे सगळे बाहेरच ठेवतात काढून, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. मस्तपैकी जवळून दर्शन घेतला पाषाणाचा शनी महाराजांचा आणि आता आम्ही परत रिटर्न निघालो. तर इकडून आता आपलं दौरा असा मोरगाव किंवा जेजुरी. तर बघूया कुठला अंतर आपल्या जवळ पडतं. आता शनी शिंगणापूरला शनी मंदिर 24 तास सुरू असतात, कधीही बंद नसतात. त्याच्यामुळे तुम्ही कधी येऊन दर्शन घेऊ शकता. त्यानंतर इकडे जर तुमका तेल अभिषेक वगैरे करूचा असेल तर 500 रुपये फी या प्लस 120 रुपयाची बॉटल घेऊची लागतात. तर 620 रुपये तुमका खर्च असा तर तुमका तेल अभिषेक करून मिळतात. किंवा तुम्ही जर तेल वगैरे आणलास तर त्या ठिकाणी बाजू कसे एक चौक असा केलं होतं, त्या चौकात तुम्ही तेल अर्पण केलास तर शनी महाराजांच्या पाषाणावर एक मोटर लावलेली असा. तर त्या ठिकाणी तुमका तर सगळा तेल वगैरे ॲटोमॅटिकली अर्पण होतं. तर खूप भारी असं आमचं दर्शन झालं. तर आपण आता निघालो रिटर्न, चप्पल कलेक्ट करणार आणि तिकडून जातालो परत मोरगाव. कसले ऊस बघ घेऊन जातात ना बैलांच्या घामटा गाडी ट्रॅक्टरच्या जमान्यात. हो, ट्रॅक्टर ट्रॉलीतून घेऊन जायचं आणि अडे ऊसाचा रस सुद्धा ते बैलच जुंपलेलं होतं. हो, एकदम ना ट्रॅडिशनल दाखवतात, वाट लावतात. आता एवढं ऑप्शन असेल. चला आपण पुन्हा आपल्या खड्ड्याच्या रस्त्या गेलो गाडगोड करू. इकडून आपण अहिल्यानगर पर्यंत तरी याच रस्त्याने जाणार आहोत. तिकडून मग नंतर पुढे बघूया 34 किलोमीटर असा अहिल्यानगर. त्याच्यानंतर पुढचा रस्ता पाहिजे आपल्याकडे. बघूया. शनी शिंगणापूरमध्ये दर्शन केल्यानंतर आपण थांबलो इकडे विठ्ठल कामत हॉटेलला. तर इकडे आपण पार्किंग केला असा, खूप मस्त पार्किंग असा. आणि आता आपण जाऊया चौक. विठ्ठल कामत रेस्टॉरंट एकदम जेवण तर सॉलिडच दिसतं, भारी. पटकन इली ऑर्डर आणि पटकन एकदम आम्ही जोक सुरुवात केली. चला 5 वाजल्यात आणि आपण इलो दौंडमध्ये. तर इकडून आता 1 तासावर असा मोरगाव मयुरेश्वर. ट्रॅफिक वगैरे जरा भयानक मिळाला मध्येच. रस्तो पण सिंगल लेन होतो, त्याच्यामुळे कंटाळू येईल एकदम ड्रायव्हिंग करू. आणि त्यात ऊसाचे ट्रॉली वगैरे हेवी ट्रक भरपूरच होते. आणि हे 4 व्हीलरवाले छोटे तर ते काय ऐकतच नव्हते. आई शपथ नुसते ओव्हरटेक मारून जायत सणासण, गाडी बाहेर काढूकच देत नव्हते. इकडचं ड्रायव्हिंग स्किल तर एकदम डेंजर आहे. हो, दोन्ही वाटेने ओव्हरटेक करतात भेंडी, एका पण वाटेने नाही. बघूया आता मोरगावला आम्ही कदाचित 6 वाजेपर्यंत पोहोचू. तर आपलो सेकंड आता हॉल्ट तो थयच असा. तर तिकडेच आपण मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. आणि आता सूर्यास्त पण हळूहळू होत चालला, भारी वाटतं ना, एक नंबर. आपल्या राईटला जायचं असं पुणे साईडला आणि इकडे लेफ्टला असं सोलापूर 189 किलोमीटर. तर आपण चल आता आपण लागला पुणे बारामती रोडला, जो असा राईटला. चला 4-5-97. तर आता आपण सोलापूर पुणे रोडला लागतो. तर मोरगाव इकडून असा 33 किलोमीटर. NH65 आपलं मुंबई गोवा हायवे असा NH66 आणि असा NH65. Turn right onto National Highway 65 ला राईट मारा. हां, आता येतो आपण पोचलो मोरगावला. तर इकडे आता आपण अष्टविनायकाचं दर्शन घेऊया. मयुरेश्वर होय तो आलो सर्व इलो ना तो यो पुढे दाखवता. नाही होच
पुणे नाटेपुटे रोड तो आपण कणकवली मॅप टाकलो डायरेक्ट. इथून जेजुरी 18 किलोमीटर असा. तुम्ही जेजुरी पण जाऊ शकतास, पण आपल्याकरता सध्या वेळ कमी. ॲक्च्युली जेजुरी पण प्लॅनमध्ये होता आमच्या, पण आता ट्रॅव्हल टाईम म्हणजे आमका अजंठा वेरूळ लेणी बघू उशीर झाल्यामुळे या ठिकाणी आता आपण दर्शन घेऊन निघतलो आपल्या रूटला. मोरगावला इलो आणि मोरगावला इकडे मंदिराच्या समोरच या ठिकाणी पार्किंग असा. तर इकडे आपण गाडी लावलो पार्किंगला. इकडे बसेस वगैरे देखील असतात पार्किंगला आणि इकडे अजून देखील कार येतात. त्याच्या ऑपोजिट साईडला मंदिर असा. तर तिकडे आता आपण जाऊया आणि लगेच दर्शन घेऊया. इकडून तुमका मंदिराचा कळस दिसताचा 2 मिनिटावर इकडे मंदिर. आता गर्दी किती आहे, दर्शन कसा होता तर तिकडे जाऊनच कळत. चला मयुरेश्वर मंदिर. तर इकडे पण पार्किंग असा, पण रोड तर छोटं असल्यामुळे आपण इकडे या साईडला गाडी घातली नाही. तर गाडी आपण घातली पलीकडच्या साईडला. मंदिराच्या जवळ पण इकडे पार्किंग असा, तर इकडे पण तुम्ही पार्किंग करू शकतास. तर आता आपण आधी पहिल्यांदा मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. इकडून पण बोर्डा, इकडून पण बोर्डा मंदिराकडे. इकडे फुला वगैरे प्रसाद सर्व असत, तर दुर्वा वगैरे तुम्ही घेऊ शकतास, नारळ वगैरे असा. आता आपण फक्त दर्शन घेतो. मयुरेश्वर मंदिर मोरगावला इलो इकडे आपण. आणि आता इकडे चप्पल स्टँड वगैरे चप्पल काढून मग आपण इकडून आता एंट्री करूया. लाईनीत आपण राहिलो, मोठी लाईन असा. बघूया किती वेळ लागतो. आता आज शनिवार असल्यामुळे गर्दी असा. चला हे सर्व लाईन्स असत. खूप सुंदर असा मंदिर असा. कळस वगैरे बघा, कळसावर खूप सुंदर असा नक्षीकाम केलेले असा. प्राण्यांची वगैरे पूर्ण नक्षी शिल्प कोरलेली असत, खूप सुंदर. त्याच्यानंतर मंदिराचा परिसर देखील एकदम खूप भारीच असा. या ठिकाणी देखील दर्शनाची रांगा असत आणि इकडून एक्झिट असा. तर आपण या ठिकाणी आता दुर्वा आणि फुला घेतलेली असतात आणि लाईनीत उभी असाव. लाईन काय सुटली हो, हे 4 दिवस लाईनीतच राहतो. तर इकडून आपल्या एक जिनो चढून, तर तो जिनो चढून आपल्या मंदिरामध्ये मग प्रवेश मिळतो गाभाऱ्यात. लाईन तशी पटापट चालतात. एक साधारण आपण 5:45 वाजता राहिलो, 6:30पर्यंत मिळालं दर्शन. काय हो, नवीन लग्न झालेले पायापुढे केले तिकडे. तर आपण आता जिन्यावरती इलो आणि जो असा जिनो, तर या जिनो आपल्या क्रॉस करून इकडून आता जाऊचा हा सभागृहात आणि तिकडून गाभाऱ्यात. आपण आता फायनली सभा मंडपात इलो आणि एवढीच लाईन असं आता छोटीशीच लाईन आणि इकडून आता आपल्या दर्शन मिळतं लगेच. साधारण किती मग 15-20 मिनटं लागतील. दर्शनाची लाईन पण चालतं पटापट. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना ठिकाणी श्री बल्लाळ विनायक आणि श्री लक्ष्मीनारायण यांच्या ठिकाणी मूर्ती असतात. तर इकडे पण मस्तपैकी दर्शन घेऊन आपण आता प्रवेश करतो गाभाऱ्यामध्ये. जस्ट दर्शन करून आता आपण बाहेर येलो इकडे आणि खूप मस्त दर्शन झालं. 20 मिनटं लागली फक्त. दर्शना काही प्रॉब्लेम नाही, लाईन वगैरे कमी होते आणि पटापट चालत होती. तर इथून आता आपण चहा नाश्ता करून निघतलो कणकवलीसाठी. तर खूप सुंदर दर्शन झालं. अष्टविनायकची यात्रा मोरगावच्या मयुरेश्वरपासून सुरुवात होता शास्त्रोक्तप्रमाणे आणि ॲक्च्युली पहिल्यांदा मी केलेलं आहे, पण आता 5-6 वर्षापूर्वी आपण अष्टविनायकपैकी एक दर्शन घेतलेला आणि आता आपण पहिल्यांदा आपल्या अष्टविनायक यात्रा करूची असा आणि पहिला आपण या केला मोरगावचा मयुरेश्वर. खूप मस्त. चला खूप सुंदर असा मंदिर असं. तर या मंदिराचा प्रवेशद्वार असा समोरून खूप सुंदर. त्याच्यानंतर इकडे दीपमाळ पण असत. वा, आणि संध्याकाळच्या वेळी लाईटिंग केल्याने तर खूप मस्तच वाटतं मंदिर. खूप सुंदर असा प्रवेशद्वार असा श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव. आणि आता गर्दी पण वाढत चालली. बघा इथपर्यंत लाईन येली. मगाशी तर आपल्या लाईन खूप कमी गावलेली, आता गर्दी वाढत चालली आहे. मंदिराच्या समोरच इकडे भव्य दिव्य नंदी असा, खूप सुंदर. तर या ठिकाणी नंदीचं दर्शन घेऊन तुम्ही इकडे मंदिरामध्ये प्रवेश करू शकतास. तर आपलं आता दर्शन झालेलं असा आणि आपण या ठिकाणाहून आता हे घेऊन चप्पल घेऊन निघतो परतीच्या प्रवासात.
तर आपण आता फायनली मोरगाववरून मयुरेश्वराचं दर्शन करून निघालो. तर इकडून आपला स्टॉप असा नीरा, त्याच्यानंतर सातारा. आपण सातारा एक जॉईन होता हा कोल्हापुराचा 200 किलोमीटर. तर आता 78 किलोमीटरवर साताऱ्याक आपण आपल्या NH48 हायवे जॉईन होतलो. तर आपलं या ठिकाणी आपण किती 5:30 वाजता येलेलो नाही सर? नाही 6:15 वाजता येलेलो. एक तासभर लागलो आमका. 6 वाजता येलेलो, 7 वाजता आपण परत इथून निघतो. नाही 6:15 आपलं दर्शन होऊन बाहेर येलो आपण. मग आपण किती 5:45 केलेलो. ओके 5:45 केलेलो. 5:45 आपण रांगेत राहिलेलो. 5:45 आपण खाली रांगेत राहिलेलो. त्याच ओके ठीक आहे. तर आहे ना आता मंडळी आपण आता NH48 हायवे जातलो. इकडून आता सिंगल लेनचो पूर्ण रस्तो हा. रोडची काय कंडिशन आहे काय आयडिया नाही, बघूया. आपल्या अजून साधारण 7 तासाचा प्रवास बाकी आणि टोटल 305 किलोमीटर आपल्या अंतर अजून कव्हर करूचा. मोरगाव सोडल्यानंतर लगेचच पुढे थांबलो जरा चाय वगैरे नाश्त्यासाठी. कारण आता डायरेक्ट आपल्या इथून 80 किलोमीटर सातारा काढूचा असा. तर थंडी पण वाढत चालली, त्याच्यामुळे आपण मस्तपैकी जॅकेट वगैरे घातली आहेत. सामान वगैरे एकदम व्यवस्थित सगळं लावतो. या ठिकाणी इकडे पाठीमागे शिवनेरी मिसळ म्हणून असा खूप एकदम बेस्ट मस्त मिसळ होती, एक नंबर. तर ती मिसळ वगैरे खाऊन आता निघालो. आता जेवसाठी आरामात रात्री 10:30-11 वाजले तरी पण चालतात. नाहीतर पूर्ण 10 वाजले 9:30-10 वाजले की भूक लागायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे आताच आम्ही नाश्ता केलो. तर चला इकडून आता डायरेक्ट निघणार ते सातारा. नेक्स्ट स्टॉप सातारा. इकडे असा शिरूर आणि इकडे असा सातारा. तर ह्यो असा शिरूर सातारा रोड आणि सिंगल लेनच रोड असा. आणि आता रात्रीच्या वेळेस लाईटी तर फुल भन्नाट असत, त्यामुळे आम्ही ग्लास वगैरे पूर्ण आमची क्लीन करून घेतलेली असा. आता आपण रेडी असं आणि आता इथून आपण निघतो शिवनेरी मिसळवरून. तर आपण आता येलो आपल्या पुणे बेंगलोर हायवे. तर इकडून पुणे 106, कोल्हापूर 125 आणि क्रॉस केलास की सातारा. तर इकडून लेफ्ट घेऊन आपण आता आपल्या पुणे बेंगलोर हायवे लागतो. शिरूर सातारा रोड अक्षरशः हाल झाले शपथ. म्हणजे एक तर सिंगल लेन रोड आणि त्यात हे लाईटीवाले, हे बघा सगळे पांढरे लाईटीवाले, मोठमोठे ट्रक, अक्षरशः डोळ्याची शाप माती केले. तुम्ही या रस्त्याने प्रवास करत असाल तर आपण सांभाळून. सिंगल लेन रस्तो हा. यात सगळे जे हे मोठे हेवी गाड्यावाले असतात ट्रकवाल्यांनी फुल लाईटी एकदम 5-6 10 लाईटी लावणं, ते पण व्हाईटवाले. शाप एकदम डोळ्यांची माती करून टाकतात, फुल बेकार. तर आता आम्ही जरा एक पेट्रोलसाठी हॉल्ट घेतलो, कारण पेट्रोल आमचा अर्ध्या टाकीच्या खाली गेला. आणि मग तिकडून डायरेक्ट कराडवरून आम्ही ठरवू की आमका अनुस्कुरा घाटात जाऊचा की आंबा घाटात. त्याच्यावर मग त्यानुसार तसं मॅप टाकलं. तर आता आपण लागतो NH48. Turn right toward National Highway 48. Continue on National Highway 48 for 20. Head south. Continue for 1 kilometer. पुणे बेंगलोर हायवे असो. आणि इकडे पूर्ण म्हणजे सातारा सोडल्यापासून कराडपर्यंत सगळा काम सुरू आहे, त्यामुळे डायव्हर्जन वगैरे खूप असत. जर या रोडने येत असाल पुणे बेंगलोर हायवे तर सांभाळून यावा. खूप डायव्हर्जन, त्याच्यानंतर मध्ये खड्डे म्हणजे असे पॅच काही असत, तर त्याच्यावर गाडी एकदम जर्क बसता. हे बघा पूर्ण जर्क बसता गाडीक, त्यामुळे इलाज तर जरा सांभाळून. आपण आता पुणे बेंगलोर हायवे सोडून मलकापूर रोडला लागलो. तर इकडून आपण जातलो आंबा घाटातनं. कराडला तर भयंकर ट्रॅफिक, वैता गेलो. त्या ब्रिजचा काम सुरू असा, त्याच्यामुळे सगळा डायव्हर्जन आणि हा तो रस्तो पण शाप बेकार असा नुसतो. लय वेळ झालो. आता इकडून बघू, इकडून तर चांगला रस्तो. आंबा घाटात फक्त थोडासा काम चालू होता, त्यामुळे तिकडे फक्त कंडिशन काय ती बघूची लागत. कोकरूड चला मलकापूर असं 53 किलोमीटर. फायनली आपण आता आंबा घाटाच्या रस्त्यात लागलो.
रातचे 4:45 वाजलेत आणि फायनली आपण येऊन पोचलो तरड्यात, आपल्या सिंधुदुर्गाच्या हद्दीतील. खूप भयानक प्रवास झाला अक्षरशः. आंबा घाटांतर खूप वाट लावल्यान. जर तुम्ही कोल्हापूरवरून किंवा कराडवरून येत असाल आंबा घाटात तर अजिबात चुकान पण येऊ नको. अनुस्पुरा घाटाने यावा, तिकडं तो तरी रस्तो वाईज बरो हा, पण आंबा घाटात फुल वाट आहे रस्त्याची. भयंकर आमचे हाल झाले. आमका जरा नाईटला आम्ही होतो त्याच्यामुळे थोडंसं जरा रहदारी मिळत म्हणून आम्ही आंबा घाट सजेस्ट केलो, पण खूप वाट लागली. त्यापेक्षा अनुस्पुरा घाटाने तर 1-1.5 तास लवकर पोहोचलो असतो ना. त्याच्यात आणि इतकी धूळ वाट, सगळी वाट पूर्ण भयंकर. आणि म्हणजे धुक्या, त्याच्यात धूळ, रस्तो खराब, भयंकर भयंकर हाल झाले. तर आता आपण पोहोचलो तरड्यात. आपण किती 7 वाजता निघालेलो ना मोरगाववरून आम्ही 7 वाजता निघालेलो आणि 5 वाजता आपण म्हणजे 4:45 वाजता पोहोचलो. त्याच्यात 2 हॉल्ट, एक नाश्ता करू हॉल्ट, एक जेवणाक हॉल्ट, एक पेट्रोल भरू हॉल्ट. साधारण 2-1 तास त्याच्यातच गेले. 2-2.5 तास त्याच्यामध्ये गेले. पण बऱ्यापैकी अंतर कव्हर झाला. जर कुठलो तो तिकडचो रस्तो शिरूर पुणे, शिरूर सातारा रोडला पूर्ण त्रास दिले आणि लाईटी मारून सिंगल लेनला. पुणे बेंगलोर हायवे काम चालू होता, तिकडे पण ट्रॅफिक मिळाला. आणि नंतर इकडनं म्हटलं मलकापूर मार्गे येलो तर रस्तो चांगलो मिळाला, तर तो रस्तो चांगलो होतो. पण ज्यावेळी आंबा घाटाच्या अलीकडे पलीकडे होतो तेव्हापासून तो लांजा केवसो फाटो वाटूळला तिथपर्यंत हाल, भयंकर हाल रस्त्याचे. काहीच म्हणजे रस्तो नाहीच, लेन काही केल्या नाहीत, कॉन्क्रीटची ती व्हायचंच केल्या नाहीत ना. 100-200 मीटर सगळा खोदून ठेवले नाही. पूर्ण रस्तो खोदून ठेवले नाही. जर त्या बाजून येत असाल तर अजिबात येऊ नको. तर आत्ता हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करतो. तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर आपण आता तरडे बाउंड्रीकडे येलो.